ते तर जरा. पहाटे पहाटे एक वृद्ध गृहस्थ वर्तमानपत्राने आपले शरीर झाकून त्यातून उब मिळण्याचा निरर्थक प्रयत्न करत होते. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या लोकांची येण्या जाण्यापासून हळूहळू वाढू लागली होती. तेवढ्यात त्या वृद्ध गृहस्थाला एक परिचित आवाज ऐकू आला. अहो रमाकांत भाऊ, आज सकाळी सकाळी बागेत, आज लवकर आले वाटतं. रमाकांत भाऊ थोडे नाराजतीने म्हणाले. हो, मित्रांच्या नाराजगीने ची जाणीव आहे. गणपत भाऊ सांत्वनदायक आवाजात म्हणाले. काय झालं मित्रा, काय इथे असा बसला आहेस? घरी सर्व काही बरं आहे ना? गणपत भाऊने एक दमात पुष्कळपणे प्रश्न विचारले. रमाकांत भाऊ, काल माझी सून सुद्धा माझ्याशी परत भांडली. गणपत भाऊ, मग तुला तुझा मुलगा मुकेश माझ्या सुनेला काही म्हणायचा नाही? उमाकांत भाऊ निराशाने म्हणाले. तो उलट मलाच म्हणाला. बाबा, रोजच्या रोज तुमच्या ह्या कटकटीने मी वैतागलो आहो, असं म्हणून त्याने मला घराबाहेर काढलं. गणपत भाऊ, अरे देवा, हे काय म्हणत आहेस? लग्नाअगोदर तुझा मुलगा मुकेश फार भोळा बाबळा वाटायचा. तो असं करेल या गोष्टीवर मला अजूनही विश्वास बसत नाही. रमाकांत भाऊ, हो मित्रा, माझा मुलगा मुकेश लाख मोलाचा हिरा आहे. हिरा, परंतु ते तर जरा. गणपत भाऊ सुनेच्या ऐकण्यात आले. असेच न, आणि अशा मुलाला तू लाख मोलाचा हिरा म्हणतोस? अरे माझा मुलगा महेंद्र पहा, तो मला काय म्हणतो माहीत आहे का? तो म्हणतो की बाबा, ह्या जगाला तुमची किती जरूरत आहे ते मला नाही माहीत, पण या घराला, या परिवाराला तुमच्या प्रेमाची, तुमच्या सांत्वनाची, तुमच्या अनुभवाची आणि तुमच्या सल्ल्याची अत्यंत जरूर आहे. थोडे थांबून गणपत भाऊ पुढे म्हणाले. जर माझी सून शोभा मला काय वाकडं तिकडं बोलली न, तर माझा महेंद्र तिला सरळ ऐकवेल की माझे बाबा घराच्या बाहेर जाणार नाहीत. ते आपल्या घराबरोबर नाही तर आपणच त्यांच्याबरोबर राहत आहोत. जर घराबाहेर जायचं असेल तर तू जा. रमाकांत भाऊ म्हणाले. तुझे नशीब चांगलं आहे मित्रा, परंतु माझा मला पुढची काळजी होत आहे. आता या वयात मी कुठे जाऊ, काय करू, माझं काय होणार? गणपत भाऊ, अरे कुठे जाऊ म्हणजे? आत्ताच तुझ्या घरी जाऊन तुझ्या मुलाला घराबाहेर काढ. घर तर तुझ्याच नावाचं आहे ना? रमाकांत भाऊ, नाही मित्रा, एकुलता एक मुलगा होता, म्हणूनच तर सगळं त्यांच्याच नावावर विकत घेत होतो. घर पण त्यांच्याच नावावर आहे. आता मी काय करू? रमाकांत भाऊ, आता करायचं काय? जोपर्यंत काही मार्ग सुचत नाही तोपर्यंत चल माझ्या घरी येऊन राहा तू. माझा महेंद्र तुझी काळजी घेईल. चल चल, असं इथे बसू नकोस, सर्वजण आपल्याकडे बघत आहेत. रमाकांत भाऊ, नाही मित्रा, असं कुणाच्याही घरी जाऊन राहणं योग्य नाही वाटत. मी उगाचच तुझ्यावर बोज बनायला मागत नाही. गणपत भाऊ, हे काय बोलत आहात तुम्ही? काय एक मित्र दुसऱ्या मित्रावर बोज बनतो? जर हीच परिस्थिती माझ्यावर ओढली असती तर मी तुझ्यावर बोज झालो असतो का? रमाकांत भाऊ, गणपत भाऊ, तुम्हाला तर वाईटच वाटलं. मित्रा, मला तुझ्या सुनेचा स्वभाव माहीत आहे. उगीचच माझ्यामुळे तुला पण या बाकावर येऊन बसायची वेळ येईल. गणपत भाऊ, अरे बसावं लागल तर बसीन, पण उरलेले दिवस आता बरोबर घालू. चल उठ इथून. रमाकांत भाऊ, नाही मित्रा, लोक माझ्या मुलाबद्दल चर्चा करतील. ते म्हणतील की बघ, एकुलता एक मुलगा आहे तरी बापाला मित्राच्या घरी राहावंच लागत आहे. त्यांची समाजात काय आबरू राहील? गणपत भाऊ, इथे बसून राहिल्याने तुझ्या मुलाची समाजामध्ये आबरू टिकून राहील. रमाकांत भाऊ, मी आता या शहरामध्ये थांबणारच नाही. गणपत भाऊ, तर कुठे जाशील? रमाकांत भाऊ, विचार करतो की इथून कुठे लांब निघून जाईल. तीर्थयात्रेला निघून जाईल. असंही आता मी किती दिवस जगणार आहे? गणपत भाऊ, तुझा मुकेश एवढा निर्लज्ज निघेल ते मला वाटलं नव्हतं. रमाकांत भाऊ विचलित होऊन म्हणाले. अरे नाही नाही, मुकेशला काही बोलू नको. तो तर बिचारा खूप भला आहे. लाख मोलाचा हिरा आहे. हिरा, पण ते तर जरा. गणपत भाऊ रागाने म्हणाले. कमाल आहे, आपण आईवडील कधी सुधारणार? तुझ्या मुलाने तुला घराबाहेर काढलं, तुला दारोदारी भटकायला लावलं,
तरी सुद्धा तू त्याला चांगलं बोलतोस. काही विचार. गणपत भाऊ पुढे म्हणाले, एक वडील 4 मुलांना सांभाळू शकतो, परंतु 4 मुलं मिळून एका वडिलांना सांभाळू शकत नाहीत. धिक्कार आहे अशा मुलावर. घोर कलियुग आहे मित्रा, घोर कलियुग. उमाकांत भाऊ बैचेन होऊन म्हणाले, आता जे झालं ते झालं. जुन्या गोष्टी बोलून काही फायदा होणार का? गणपत भाऊ, रमाकांत, बघ अशानेच मुलांची हालत खराबच होईल. जो मुलगा आपल्या आईवडिलांना सांभाळू शकत नाही, पोसू शकत नाही, तो माणूस नाही, पण हैवान आहे, हैवान. रमाकांत भाऊ, आता सोड ह्या विषयाला. त्यात मुकेशचा काय दोष? तो तर लाख मोलाचा हिरा आहे, हिरा. पण ते तर जरा. गणपत भाऊ वैतागून म्हणाले, अरे तू काय माणूस आहेस? तुझ्या मुलाने तुला घराबाहेर काढलं तरी सुद्धा तू त्याला हिरा म्हणून म्हणतोस. रमाकांत, कोऱ्या कागदावर लिहून ठेव. अशांनीच मुलांची हालत खराब होणार. जो मुलगा आपल्या आईवडिलांना सांभाळू शकत नाही, त्यांचा मुलगा पण तेच बघणार, तेच शिकणार. मुकेशचा मुलगा पण बघ एक दिवस त्याला कशी लाथ मारून घराबाहेर काढेल ते. रमाकांत भाऊ ओशाळून म्हणाले, गणपत, हेच तर मी तुला कधी समजावण्याचा प्रयत्न करीत आहे. माझा मुलगा मुकेश तर लाख मोलाचा हिरा आहे, हिरा, पण ते जरा. आणि उमाकांत भाऊच्या डोळ्यासमोर त्यांचे लाचार आईवडिलांचे चेहरे आले. कळकळीने त्यांच्या घराबाहेर न काढण्याची विनवणी करत असणारे त्यांच्या स्वतःचे आईवडिलांचे चेहरे. अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथेच समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.